मरावे धर्मासाठी, मरावे धर्मासाठी मरावे. धन्यवाद महाराज. आख्यान प्रधान आपलं कीर्तन आहे, त्यामुळे झाशीची राणी यालाही आपला तेवढाच वेळ हवा आहे. आणि मी हरिभक्तपरायण शिवणीकर महाराज यांना विनंती करेल की आपण महाराजांना पुष्पमाळा अर्पण करावी. हरिभक्तपरायण शिवणीकर महाराज प्रतिष्ठानचं स्मृतिचिन्ह आमचे प्रवीणजी इंगळे यांनी व्यासपीठावर यावं. प्रतिष्ठानचं स्मृतिचिन्ह त्यांना देतील. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे दोन मिनिटं भजन करायचं आणि लगेच आपलं आजचं नियोजित आख्यान होईल. 7:30 झालेले आहेत. मला वेळ 7:15 पर्यंत दिलेली आहे. 7:15 किंवा जास्तीत जास्त 8:20 पर्यंत मी आख्यान संपवेन. 2 मिनिटं भजन करायचं मध्यम. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचे, लक्षात ठेवा. प्रत्येकाने टाळी वाजवायची, टाळाटाळी करायची नाही. टाळाटाळी चालणार नाही. स्वकर्तव्याला मुकायचं नाही. आपण या मंडपात येऊन बसलो आहोत ना, कीर्तनाला बसलो आहोत ना, खणखणीत टाळी वाजली पाहिजे. अरे आपला खणखणीत आवाज जाऊ दे ना त्या दिल्ली पर्यंत. बघूया तरी कसा आवाज जातो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. भारत माता की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. जय जय रघुवीर समर्थ. दोन युवक आणि एक छोटीशी मुलगी संध्याकाळच्या वेळी निघाले घोड्यावरनं रपेट करण्याकरता म्हणून. आणि असे तिघांचे घोडे टाप 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 टाका टाकत चाललेले आहेत. आणि त्या टापा टाकत जाणाऱ्या त्या दोन युवकांकडे आणि त्या छोट्याशा छोट्याशा अगदी वय वर्ष 6 असलेल्या त्या मुलीकडे पाहिलं लोकांनी. आश्चर्य वाटावं लोकांना, डोळे विस्फारून पाहावं. आणि अशी रपेट चाललेली आहे. तुम्हाला सांगतो त्या मुलीनं काही काळ पुढे राहावं. इतक्यामध्ये
त्यातला मोठा जो युवराज होता त्यालाही असं वाटलं आपण पुढे जावं, म्हणून त्यानं पुढे जावं. आणि अशी शर्यत चाललेली आहे. एकीनं पुढे गेल्यानंतर दुसऱ्यानं त्याला त्याच्यावरती मात करावी. पाहता पाहता गेले पुढं, आणि ती छोटीशी पोरगी काही ऐकत नव्हती. ती सगळ्यांच्या पुढे धावत होती. तेवढ्यात यानं सुद्धा घोडा सोडला आणि तिच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. इतक्यामध्ये पाय अडकला, घोड्याचा पाय अडकला. धाड दिशी तो युवराज खाली पडला. आणि ही पुढे गेल्यानंतर मेलो 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 आवाज ऐकला. मात्र स्वतःचा घोडा पुन्हा एकदा थांबवला आणि फिरवला. ती पोर पुढे आली, घोड्यावरनं खाली उतरली आणि आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या असलेल्या त्या युवराजाला भळा 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 रक्त वाहत आहे डोक्यातून, खोक पडलेली आहे आणि स्वतःच शरीर उचलवत नाही. अशा अवस्थेत असलेल्या त्या युवराजाला उचललं आणि स्वतःच्या हातानं उचलून स्वतःच्या घोड्यावरती पालथा टाकलं. घोड्यावर आरूढ झाली आणि निघाली घराकडं. इतक्यामध्ये तो दुसरा युवराज आला. दुसराही तो युवक आला. त्यांनी पाहिलं, अरे बापरे, काय मुलगी आहे. आणि त्याला घेऊन दोघ जण परत येतात. इकडे त्या विठूरच्या राजमहालामध्ये सगळे सचिंत वाट पाहतात, कारण एक घोडं माणसा विना परत आलेलं हो. लक्षात आलं होतं काहीतरी घडलेलं आहे, पण कुठे घडलंय काय घडलंय कळायला मार्ग नव्हती. तात्याला सांगितलं होतं तात्या पहा, पण तात्यालाही सापडत नव्हतं. इतक्यामध्ये त्या दोघांची घोडी येताना दिसली आणि तो मोठा युवराज पालथा पडलेला दिसला. उतरवलं त्याला. काय झालं विचारणा झाली, सगळी गोष्ट सांगितली आणि त्याच्यावरती राजवैद्यानं उपचार करायला सुरुवात केली. राव साहेब म्हणून जो धाकटा होता त्याने सांगितलं, अहो दादाला वाचवलं त्या आपल्या मनून. बरं, इतकी छोटीशी मनू, पण मी तिथे पोहोचण्याच्या पूर्वीच तिने स्वतःच्या खांद्याचा आधार देऊन त्याला उचललं आणि घोड्यावरती टाकलं. स्वतःच्या वस्त्राचा एक तुकडा फाडून त्याच्या डोक्याला बांधला आणि त्याला घेऊन आली. बरं, अशी ही कोण बरं? तांब्यांची ती छबेली राणी, तांब्यांची ती छबेली राणी, तांब्याची ती छबेली राणी, मनू वीरती बाला. तांब्यांची ती छबेली राणी, मनू वीरती बाला, मनू वीरती बाला, पराक्रमी अन धैर्यवान ही, पराक्रमी अन धैर्यवान ही, पराक्रमी अन धैर्यवान ही, पराक्रमी अन धैर्यवान ही, पराक्रमी अन धैर्यवान ही. रत्न मिळे देशाला, रत्न मिळे देशाला, रत्न मिळे देशाला. देशाला प्राप्त झालेलं ते एक रत्न, तिचं नाव होतं मनू, मनकर्णिका. मोरोपंत तांबे नावाचे दुसऱ्या बाजीरावांकडे म्हणजे पेशव्यांकडे असलेले सल्लागार मंडळाचे सदस्य, त्यांची ही कन्या. इतक्या छोट्या वयामध्ये सुद्धा अगदी लहानपणापासून घोड्यावरती रपेट मारावी, उत्तम घोडसवारी करावी, हातामध्ये भाला घ्यावा, हातामध्ये तलवार घ्यावी आणि ती चालवावी, सगळ्याचं उत्तम प्रशिक्षण घेतलेली, स्वतःच्या सतेज अशा स्वभावामुळं आणि मानी स्वभावामुळं बाजीरावांच्या सुद्धा पेशव्यांच्या सुद्धा मांडीवर बसण्याचा अधिकार जिनं प्राप्त केला, अशी ही मनू. आणि काय सांगावं हो, आपली आजची चरित्र नायिका लहानपणापासून अशी पराक्रमी होती.
की कधीही कुठला अन्याय एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या जनतेच्या कोणत्याही एका व्यक्तीवरती केला तर त्याला असा चोप द्यायची तुम्हाला सांगतो. मग पुढे काय होईल ते होईल विचार करत नसे, त्याला तिथल्या तिथे चोप देणार. आणि तिचं ते सामर्थ्य पाहिल्यानंतर भले भले इंग्रज शूरवीर सुद्धा पळून जात. अशी ती म्हणू लहानपणापासून पराक्रमी असलेली आणि कधीतरी या दोन मुलं, पहिले मोठे म्हणजे नानासाहेब पेशवे आणि दुसरे रावसाहेब पेशवे, यांच्या बरोबर लढाई करत 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 कधीतरी ते चिडवायचे. एकदा सहज हत्तीवरती बसवलेले असताना त्या हत्तीवरून डुलत डुलत जायचं म्हणून हिलाही असं वाटलं की मलाही हत्तीवरती घ्यावं म्हणून झटकन धावत गेली त्या शिडीवरती चढणार. इतक्यामध्ये नानासाहेबांनी माहुताला आज्ञा दिली, चल म्हणले, थांबू नका. आणि हत्ती पुढे निघाल्यानंतर हिला चढता आलं नाही म्हणून वाईट वाटलं, संताप झाला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि खाली उतरली, गेली आणि आपलं हक्काचं ठिकाण जे होतं त्या ठिकाणी लगेच बोलायला सुरुवात झाली. कोणतं बरं हक्काचं ठिकाणीच? हिचं हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे हिच्यापेक्षा आणि या सगळ्यांपेक्षा 15-20 वर्षानं मोठा असलेला तो येवलेकरांचा तात्या हो. पांडुरंग पंत येवलेकरांचा सुपुत्र, त्याचं नाव तात्या. कोण हा तात्या? अहो, ज्याची टोपी उडवल्याशिवाय 57चं स्वातंत्र्य समर संपलेलं नाही. ते संपलं म्हणून घोषणा करण्यापूर्वी याची टोपी उडवली गेली आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी घोषित केलं की स्वातंत्र्य समर संपलं 57चं. असे हे तात्या म्हणजे तात्या टोपे. तात्या टोपे हे तिचे मार्गदर्शक. ते मोठं अगदी जवळचं स्थान. त्यांच्याकडे येऊन बोलायला लागली म्हणून तो लाल चेहरा झालेला